झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या वागळे परिसरातलं शिवचैतन्य मित्र मंडळ 40 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे। दरवर्षी हे मंडळ सामाजिक विषयावर आधारित देखावा उभारतात। यंदाची त्यांची संकल्पना आहे भारत हा माझा कधी कधी देश आहे। या संकल्पनेमागचा नेमका विचार जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। गणपती बाप्पाची धूम सर्वीकडे सुरू आहे। आपण ठाण्याच्या वागळ्याच्या राजा म्हणजे शिवचैतन्य मित्र मंडळाच्या मंडपात उभे आहोत। हे यांचं 41वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी काहीतरी संदेश देणारा यांचा एक देखावा असतो। आपण पहिल्यांदा पाहू शकतो गणपतीची जी मूर्ती आहे पाठीमागे एक सुबक अशी मूर्ती ठेवलेली आहे। आपण जर देखावाकडे गेलो तर देखावाची एक थीम लाईनच अशी आहे का भारत कधी कधी माझा देश आहे। आपली प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे। त्याप्रमाणे आपण वागतो का? नक्की तसं चालतं का रामदास फुटाण्याने जसं म्हटलं आहे भारत कधी कधी माझा देश आहे, त्यांनी विडंबना केली होती, पण त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ होता। तो नक्की अर्थ काय होता आणि नक्की खरंच भारत काय आहे ह्याचं चित्र इथे रेखाटलेलं आहे। पहिल्यांदा आपण जर बघितलं तर स्त्री भ्रूण हत्या जो सध्या विषय गाजतोय, जे मुंडे प्रकरण होतं पर्णीचं, त्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। तर वरती आपण पाहिलेलं आहे का एक विद्यार्थी धावतोय, तो शर्यतीमध्ये आहे। ही शर्यत कसली आहे तर मार्कांची शर्यत आहे। त्याची कुवत आहे का नाही हे न बघता पालक फक्त शर्यतीत त्याला उतरवत असतात। दुसरीकडे बघितलं तर मोबाईलचा किती दुरुपयोग होतोय किंवा मोबाईल जसं चांगलं साधन आहे त्याचा दुरुपयोगही होतो किंवा त्याचे तोटेही आहेत असंही दाखवलेलं आहे। एक ट्रेन दाखवलेली आहे। ट्रेन मध्ये बिंदास जेव्हा व्यक्ती मोबाईलवरती बोलतो तेव्हा त्याला भान नसतं, ट्रॅक ओलांडण्याचं भान नसतं आणि मोठा अपघात होऊ शकतो हे त्यांनी दर्शवलेलं आहे। पोलिसांवरती होणारे अत्याचार त्यांनी दर्शवलेले आहेत। महाराष्ट्राचे पोलिसांवर जे अत्याचार होत आहेत, जशी दंगल झाली आझाद मैदानात तेव्हा जसं पोलिसांवरती हल्ला झाला, मीडियावरती हल्ला झाला हे त्यांनी दर्शवलेलं आहे। मंत्रालय दाखवलेलं आहे। मंत्रालयामध्ये जे भ्रष्ट फायली आहेत त्या जळून काय फायदा नाही आहे, तर जी वृत्ती आहे ती जळून गेली पाहिजे, जी रस्सीखेच चालू आहे खुर्चीसाठी ती जळाली पाहिजे असं म्हणणं आहे। तर एक सर्वात महत्त्वाचा मुद्द्यामध्ये हात घातलेला आहे कसाब जो कसाबला फाशी दिली पाहिजे। पोलिसांच्या बायका आहेत त्यांनी जे एक सांगितलेलं आहे की कसाबला फाशी कधी मिळणार आणि कसाला फाशी CST स्टेशन समोरच द्यावी असं त्यांनी जे दर्शवलेलं आहे ते त्यांनी हुबेहूब उतरवलेलं आहे। एकंदरीतच महाराष्ट्रात काय चाललेलं आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे। अमरजवानची जेव्हा विटंबना झाली होती ते किती दुर्दैवी आहे। म्हणजे एक जी प्रार्थना आहे, आपली प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, तो खरोखर आपण त्याप्रमाणे वागतो का आपण भारत कधी कधी माझा देश आहे असं वागतो आणि त्याचं कारण काय हे दर्शवलेले आहे। आपल्याबरोबर संजय मोरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय ह्याच्या देखावाच्या पाठी आणि प्रत्येक वेळी आपलं जो मंडळ असतं काहीतरी वेगळं देत असतं। भारताचा मी एक नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे आणि जी प्रतिज्ञा आहे त्याप्रमाणे वागतो का तर वागत नसू तर आपल्याला तर वागणं गरजेचं आहे। म्हणून या आपल्या श्री गणेशासमोर आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घेऊया आणि ती प्रतिज्ञा तशी तंतोतंत पाळण्याचा आपण प्रयत्न करूया, हेच आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। मराठी कलाकार आहेत ते ठाण्यामध्ये आज गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आले होते। भारत माझा कधी कधी देश आहे असं न वागता भारत हा माझा नेहमीच देश आहे असा संदेश शिवचैतन्य मित्र मंडळ देत आहेत आणि हा संदेश पाहण्यासाठी किंवा संदेश घेण्यासाठी ठाणेकर गर्दी जमा करतायत। झी 24 साठी एवढे रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।